आम्ही घ्यावे तुझे नाम, आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. ऐसे निवडली मुरी संती बैसोनी सकरी. माझी डोई पायावरी, माझी डोई पायावरी, तुम्ही न धरावे दुरी. ऐसे निवडली मुरी संती बैसोनी सकरी. तुका म्हणे केला, तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला. ऐसे निवडले मुरी संती बैसोनी सकरी. प्रस्तुत भगवत चिंतना करता निवडलेला अभंग श्रीमान श्री जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा हा 4 चरणाचा प्रेम कलह प्रकरणातील देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण या प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाची पार्श्वभूमी थोडक्यात मी तुमच्या समोर मांडून जातो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर या समाधीच्या विरहामध्ये सगळे संत महात्मे एकत्र आले आणि सगळे संत महात्मे एकत्र येऊन त्यांनी देवाबरोबर भांडण केलं, देवाशी वाद केला, देवाशी संवाद केला. या संवादाचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. बघा, संत महात्मे कोणाबरोबर वाद करतात? हो, संत महात्मे 3 लोकांच्या बरोबर वाद केलेला आहे. संत महात्मे मनाबरोबर वाद करतात, संत महात्मे जनाबरोबर वाद करतात आणि संत महात्मे देवाबरोबर वाद करतात. ज्यावेळेला संत महात्म्यांनी मनाबरोबर वाद केला, मनाबरोबर वाद करण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर काय काय करीतोस या मना परिनायके नारायणा. या मनाला परमार्थिक जीवनाच्या सन्मार्गावर आणण्याकरता संत महात्म्यांनी मनालाही उद्देशून वाद केला. याच्यामध्ये सुद्धा भक्ती रस आहे. संत महात्मे जनाबरोबर वाद करतात. ऐक रे जना तुझ्या स्वैताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. या सकल जनाला सुद्धा या ठिकाणी संत महात्मे वाद करतात. वाद करण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर ही लोक सन्मार्गावर लागावी. आणि संत महात्मे देवाबरोबर भांडतात. देवाबरोबर भांडण्याचं विषय जर काय असेल तर देवा आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको. देवा आम्हाला या मुक्तीच्या पलीकडे जाऊन ही तुझी सेवा करायची आहे. याच्याकरता भक्तिप्रेम मागण्याकरता देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण म्हणजे प्रेमकलह. माऊली, ज्यावेळेला आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर भगवंतानं विशेष कृपा जर कोणावर केली असेल तर ती मनुष्यावर केलेली आहे. ऐकून जावा माऊली, या भगवंतानं मनुष्यावर 3 कृपा केलेल्या आहेत. पहिली कृपा, ज्यावेळेला आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर भगवंतानं आम्हाला स्वतःच्या अंशापासून या ठिकाणी पृथ्वी तलावर जन्माला घातलं. हा पहिला उपकार भगवंताने आमच्यावर केला. आम्ही कोणाच्या अंश आहोत? देवाच्या अंश आहोत. आम्ही भगवंताच्या अंशापासून जन्माला आलो आणि या सृष्टीवर भगवंतानं आम्हाला जन्माला घातलं. ही पहिली कृपा भगवंतानं केली. भगवंतानं दुसरी कृपा आमच्यावर केली. भगवंतानं या सृष्टीवर भगवंताचं नामचिंतन करण्याकरता सुंदर असा नरदेह जर कोणाला दिला असेल तर तो मनुष्याला दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. भगवंतानं आम्हाला सुंदर असा नरदेह दिला केवळ आणि केवळ भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. आणि भगवंतानं मनुष्यावर तिसरी कृपा केली. भगवंतानं मनुष्यावर जी तिसरी कृपा केली, भगवंतानं मनुष्याला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. सर्वश्रेष्ठ बुद्धी देण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर भगवंतानं मनुष्याला बुद्धिमान बनवलं. आणि बुद्धिमान बनवल्यानंतर या मनुष्याला स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता सर्वश्रेष्ठ बुद्धी जर कोणाला दिली असेल तर ती कोणाला दिलेली आहे? मनुष्याला. पण माऊली, आजही या व्यासपीठावर उघडपणे बोलून टाकतो, भगवंतानं मनुष्याला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली, पण सर्वश्रेष्ठ बुद्धी देऊन सुद्धा मनुष्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही नाही. हा मनुष्याचा भ्रम झाला बरं का. पण माऊली, तुम्ही सर्वजण श्रोतावर्ग माझ्या समोर बसले म्हणून अगदी सुंदरपणे बोलून टाकतो.
ज्यावेळेला भगवंतानं आम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर सुंदर असा नरदेह दिला. सुंदर असा नरदेह देऊन भगवंतानं आम्हाला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. आणि सर्वश्रेष्ठ बुद्धी दिल्यानंतर भगवंतानं स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. पण मनुष्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही नाही. पण आजही तुमचा भ्रम घालवून टाकतो. ऐका, भगवंतानं मनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर जन्माला घातलेले आहेत. म्हणून मनुष्यानं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचं नाही. आज भारत देशामध्ये इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आले, बॉम्ब शोधक पथक आले, चोराला पकडण्याकरता अन्य उपकरणं तयार झाली. पण विचार करा, एका सामान्य चोराला पकडण्याकरता क्षुल्लक अशा श्वानाला बोलावं लागत असेल तर विचार करा, भगवंताने दिलेली बुद्धी तुमची काय कामाची? हो का आपण एवढं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोय? एका सामान्य चोराला पकडण्याकरता जर एका श्वानाला बोलवावं लागत असेल तर आजही विचार करा, मनुष्यानं स्वतःला जास्त सर्वश्रेष्ठ समजायचं नाही. चला दुसरा मुद्दा सांगतो. माऊली, मी थोडंसं आज या व्यासपीठावर बोलून टाकतो. मी ज्यावेळेला 2017 आणि 2018 या सालाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये एमटेक शिकायला होतं बरं का. आणि त्याच कॉलेजमध्ये मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो त्या हॉस्टेलच्या रूममध्ये आम्ही एका रूममध्ये 3 विद्यार्थी राहत होतो. एक जम्मू काश्मीरचा विद्यार्थी होता, एक अहमदनगरचा होता आणि मी तिसरा कोल्हापूरचा पैलवान बरं का. आम्ही तिघे जण एका रूममध्ये राहत होतो. आमचं तिघांचंही शिक्षण पूर्ण झालं, एमटेक पूर्ण झालं. जम्मू काश्मीरचा मुलगा त्याच्या राज्यामध्ये निघून गेला. अहमदनगरचा मुलगा होता तो मुंबईला सर्व्हिसला लागला. आणि मी मित्र कोल्हापूरचा तिसरा मुलगा, मी आमच्या गावाशेजारी इचलकरंजी म्हणून गाव आहे, त्या गावाच्या शेजारी एका अकॅडमीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायला लागलो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ऐका, किती मनाला कलाटणी देणारा हे सिद्धांत आहे. जो अहमदनगरचा विद्यार्थी होता तो मुंबईला सर्व्हिस करत होता. त्यानं मला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यानं मला सांगितलं, ज्ञानेश्वर, तुमच्या गावाशेजारी असलेल्या इचलकरंजी गावामध्ये मी एका अकॅडमीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याकरता मी आणि माझी नवोदित पत्नी येत आहे. आता त्यावेळेला ज्ञान्या म्हणत होता, आता जरा शाना झाला बरं का. आता ज्ञानेश्वर म्हणायला लागला. आता त्यावेळेचे कॉलेजचे दिवस वेगळे होते. आता थोडंसं त्याच्यामध्ये रग आला होता. त्याला पण वाटायला लागलं की बाबा ज्याच्याबरोबर आम्ही राहत होतो तो महाराज झालाय.